हॅलो स्टुडंट्स, पहा आज आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन ला स्टार्ट करतोय स्टडी करण्यासाठी. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिला पार्ट जर आपण डिस्कस करायला घेतला तर तो आहे प्रिएम्बलचा. आता हे प्रिएम्बल जो आहे, व्हॉट इज मीन बाय प्रिएम्बल, त्याचबरोबर बऱ्याचशा अशा केस लॉज आल्या होत्या की त्याच्यामध्ये वेदर द प्रिएम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट असाही क्वेश्चन डिस्कस केला गेला, असाही इश्यू डिस्कस केला गेला. बऱ्याचदा हेही डिस्कस करण्यात आलं की जर प्रिएम्बल हा पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेल तर याला अमेंड करता येतं का, मग जर प्रिएम्बल हा पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन नसेल तरीही याला अमेंड करता येतं का. मग असे क्वेश्चन अरोज झाले, बरेचसे केस लॉ याच्यामध्ये आल्या. पण याचं उत्तर आपल्याला एका केस लॉ मध्ये मिळालं, ते म्हणजे 13 जजेसचं बेंच असलेलं केशवानंद भारतीचं जजमेंट याच्यामध्ये. आता पहा, पहिल्यांदा तर आपण प्रिएम्बल काय सांगते ते समजून घेऊयात. प्रिएम्बलवर क्वेश्चन फ्रेम होतात का, तर होतात. तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये प्रिएम्बलवर क्वेश्चन फ्रेम होतात. जर का तुम्हाला प्रिएम्बल लिहिता आली युनिव्हर्सिटीच्या तुमच्या एक्झाममध्ये तर तुमचं एक इम्प्रेशन चांगलं पडतं. तर हे प्रिएम्बल पार्ट करून टाका. युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये तुम्ही लिहूही शकता आणि प्रिएम्बल तुम्हाला पार्ट असणं ही एक चांगली गोष्ट आहे. यू आर द इंडियन सिटीजन, त्यामुळे प्रिएम्बल पार्ट करण्यावर जास्त विचार नका करू, हे करून टाका. पहा, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सॉवरिंग सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक. आता प्रत्येक वर्डचा या ठिकाणी वेगळा वेगळा मिनिंग दिलेला आहे. पहा, सुरुवात होत असते वी द पीपल ऑफ इंडिया इथनं. having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic. 5 वर्ड्स आहेत. ओके, पहिला वर्ड आहे सॉवरिंग. सॉवरिंग म्हणजे ज्याला आपण सार्वभौम असं मराठी भाषेमध्ये वर्ड यूज करतो. आता सॉवरिंग म्हणजे काय असतं, तर सॉवरिंग म्हणजे पहा, आपल्याला आपल्या देशाचे डिसिजन घेण्याचे अधिकार आपल्याच कंट्रीमधल्या गव्हर्नमेंटला आहेत. यालाच म्हणायचं सॉवरिंग. कुठली दुसरी कंट्री आपल्यावर वॉच ठेवत नाहीये किंवा कुठली दुसरी कंट्री आपल्यावर डिसिजन देत नाहीये, तर अशा केसेसमध्ये आपण म्हणू शकतो वी आर द सॉवरिंग कंट्री. नो एनी अदर कंट्रीज हॅव कंट्रोल ऑन अस, इट इज कॉल्ड ॲज अ सॉवरिंग कंट्री. द सेकंड वर्ड इज सोशलिस्ट. आता सोशलिस्ट काय असतं पहा, ज्या वेळेस तुम्ही पाहता की इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑपॉर्च्युनिटी झाली पाहिजे, एखाद्या व्यक्तीला तुम्ही समजा एखादी ए नावाचा पर्सन आहे आणि बी नावाचा पर्सन आहे, या दोन्ही पर्सनला इक्वल राईट्स मिळवून देणं याला म्हटलं जातं सोशलिस्ट. एखादी गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही फक्त एच पर्सनला देत आहे, दुसरा कॉन्ट्रॅक्ट आला तो ही एच पर्सनला देत आहे. मग या ठिकाणी सोशलिस्ट हा वर्ड फॉलो नाही होत. दोघेही इंडियन सिटीजन आहेत, दोघांनाही इक्वल राईट्स दिले पाहिजे, दोघांनाही इक्वल अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे, त्याला म्हणायचं सोशलिस्ट. अँड द थर्ड वर्ड इज कॉल्ड ॲज अ सेक्युलर. सेक्युलर मीन्स इन द मॅटर ऑफ रिलिजन स्टेट इज अ न्यूट्रल. स्टेट हे सांगत नाही की तुम्ही हिंदू धर्म फॉलो करा किंवा तुम्ही मुस्लिम धर्म फॉलो करा किंवा तुम्ही ख्रिश्चन धर्म फॉलो करा. स्टेटचं म्हणणं आहे इन द मॅटर ऑफ रिलिजन स्टेट इज द न्यूट्रल. कुठल्याही रिलिजनचा मॅटर असू द्या, आम्ही न्यूट्रल असू. आम्ही त्यांना प्रमोटही करणार नाही, त्याला डिमोटही करणार नाही. ठीक आहे, तर याला म्हटलं जातं सेक्युलर. सेक्युलरचा मिनिंग हा थोडासा निगेटिव्ह आहे. इन द मॅटर ऑफ रिलिजन स्टेट इज अ न्यूट्रल असा त्याचा मिनिंग आहे. ठीक आहे, हा झाला थर्ड वर्ड आपला सेक्युलर. यानंतर फोर्थ वर्ड आहे डेमोक्रॅटिक. तर डेमोक्रॅटिक काय असतो, लोकांनी लोकांसाठी लोकांमधनं जे निवडून दिलेले नेते असतात तेच आपल्यावर पुढे जाऊन लॉज बनवत असतात, तर त्याला म्हटलं जातं डेमोक्रॅटिक. बाय द पीपल फॉर द पीपल.
आपण काय करत असतो, कधी कधी डायरेक्ट इलेक्शननी किंवा इनडायरेक्ट इलेक्शननी, पण इलेक्शननी आपले पंतप्रधान असतील यांना निवडून देत असतो. राष्ट्रपती इनडायरेक्ट इलेक्शननी येतात, पण इलेक्शननी येतात. म्हणजेच काय हो, तर डेमोक्रेटिक आपल्याकडे डिसिजन दिला जातो. मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, हे आपण जे लोक निवडून देतो त्यांच्यामधनच ते लोक पुढे निवडून जातात. डायरेक्ट इलेक्शन, इनडायरेक्ट इलेक्शन, याला म्हटलं जातं डेमोक्रेटिक. आणि 5वा वर्ड आहे इम्पॉर्टंट, तो म्हणजे रिपब्लिक. आता रिपब्लिक हा काय प्रकार असतो, not having hereditary monarch, not having hereditary monarch, hereditary monarch. आता हेरिडिटरी मोनार्च म्हणजे काय हो, की आमच्या स्टेटचा जो मेन पर्सन आहे किंवा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, तर तो हेरिडिटरी वंशावळीने नाही आलेला. नॉट हॅव्हिंग हेरिडिटरी मोनार्च. जसं आपण ब्रिटन पाहतो, ब्रिटनमध्ये डेमोक्रेटिक कंट्री आहे, पण ब्रिटन ही रिपब्लिक नाहीये. त्या ठिकाणी आजही ते किंग, क्वीन यांचं नाव घेतलं जातं, बरोबर. तर ते झाले रिपब्लिक मध्ये, ते येत नाही, तिथे हेरिडिटरी मोनार्च येतो. तर रिपब्लिकचा मिनिंग काय येतो, नॉट हॅव्हिंग अ हेरिडिटरी मोनार्च, इट मीन्स रिपब्लिक. ओके, हे 5 वेगवेगळे वर्ड्स आहेत. हे 5 वेगवेगळे वर्ड्सचा वेगवेगळा मिनिंग येतो. याच्यातले 2 वर्ड्स हे नवीन ऍड ऑन केलेले आहेत, जे की तुम्हाला खाली फुट नोटिंग मध्ये समजतं. फुट नोटिंग मध्ये काय सांगितलंय, हा जो वर्ड आहे सॉवरिंग, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, हा विदिन इफेक्ट असेल 3/1/1977 पर्यंत. आणि याच्यामध्ये हा जो सांगितलेला आहे, म्हणजे थोडक्यात काय झालं, सॉवरिंग, डेमोक्रेटिक, रिपब्लिक हे जे वर्ड होते ते ओरिजिनली होते, आणि नंतरचे जे 2 वर्ड्स आहेत ते नंतर ऍड करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला ओरिजिनली कोणते वर्ड होते, सॉवरिंग, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक. सॉवरिंग, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. ठीक. आणि पुढे सांगितलेलं आहे युनिटी ऑफ नेशन. आता पुढचा मिनिंग पाहूया आपण. एवढंच सांगून प्रिएम्बल थांबतं का हो? प्रिएम्बल काय सांगतं, जस्टिस कशा पद्धतीचं, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, तिन्ही प्रकारचं जस्टिस कोण देणार, स्टेट देणार. कसल्या प्रकारचं, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस. पुढची लाईन सांगते लिबर्टी ऑफ थॉट्स, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. तुम्हाला लिबर्टी दिलेली आहे, कशाची दिलेली आहे सगळ्या सिटीजन्सला, थॉटची, विचार करण्याची. त्याचबरोबर तुम्हाला एक्सप्रेस करण्याचीही लिबर्टी दिलेली आहे, तुमचं मत मांडण्याची लिबर्टी दिलेली आहे. त्याच्या पुढे वर्ड आहे बिलीफ. तुम्ही कुठल्या गोष्टीवर बिलीफ ठेवायचा हा तुमचा चॉईस आहे. फेथ, तुम्हाला कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हा तुमचा चॉईस आहे. आणि वर्शिप, तुम्ही कुठल्या देवाची पूजा करायची हा तुमचा चॉईस आहे. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला लिबर्टी देण्यात आलेली आहे. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. इक्वॅलिटी कशाची, स्टेटस आणि अपॉर्च्युनिटीची. सगळ्यांना इक्वल स्टेटस मिळालं पाहिजे. तू छोटा आहेस, मी मोठा आहे, तू श्रीमंत आहेस, गरीब आहे, नाही. इक्वॅलिटी स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी काय सांगते, तर सगळ्यांना इक्वल समानता द्या. जॉब अपॉर्च्युनिटी असेल, एज्युकेशनल अपॉर्च्युनिटी असेल, त्या ठिकाणी. मग तुम्ही म्हणाल रिझर्वेशन कसं काय, तर रिझर्वेशन कसं काय आणि काय येतं हे आर्टिकल 15 आणि 16 दरम्यान आपण स्टडी करणार आहोत. ओके. अँड टू प्रमोट अमंग देम ऑल, त्यांच्या सगळ्यांमध्ये आपल्याला काय प्रमोट करायचं आहे, फ्रॅटर्निटी, ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आता युनिटी आणि इंटिग्रिटी हाही वर्ड जो आहे तो नंतर ऍड ऑन करण्यात आलेला आहे. ओके. फ्रॅटर्निटी म्हणजे काय, बंधुता.
भारतीयांमध्ये बंधुता असली पाहिजे. ठीक आहे. ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल, प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सनची ही डिग्निटी या ठिकाणी सेफगार्ड ठेवण्यात यावी. आणि युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन, त्याच्यामध्ये देशाची ही युनिटी कन्सिडर करण्यात यावी. तर असा हा मिनिंग सांगणारा हा तुमचा प्रिएम्बल आहे. आणि ही आपण प्रिएम्बल स्वतःला कधी दिलेली आहे? इन आवर इंडियन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली दिस 22nd डे ऑफ नोव्हेंबर 1949 या डेटला आम्ही काय करतोय? डू हिअर बाय ॲडॉप्ट, आम्ही ते ॲडॉप्ट करतोय, इनॅक्ट करतोय म्हणजे बनवतोय, अँड गिव्ह टू आवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे त्या तारखेला आपलं कॉन्स्टिट्यूशन बनून तयार होतं, आम्ही आजच्या तारखेला हे कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट करतोय, इनॅक्ट करतोय आणि स्वतःला देतोय. तर ती डेट होती 26 नोव्हेंबर 1949. आणि तुम्हाला आठवत असेल 26 जानेवारी 1950 हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून यूज करतो. त्या दिवशी तो एन्फोर्समेंटमध्ये आपल्याली कॉन्स्टिट्यूशन ही आली होती. ठीक आहे. तर प्रिएम्बलचा हा भाग आहे. प्रिएम्बलवर काय क्वेश्चन येतात? एक्सप्लेन द प्रिएम्बल, मिनिंग ऑफ द प्रिएम्बल असं विचारलं जातं, सांगता आलं पाहिजे. दिस इज द प्रिएम्बल. प्रत्येकाचा मिनिंग वेगवेगळा आहे. सेक्युलर काय आहे, रिपब्लिक काय आहे, डेमोक्रेटिक काय आहे, या सगळ्यांचं मिनिंग सांगता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ही डेट काय आहे? त्या डेटला आम्ही ॲडॉप्ट केलं, इनॅक्ट केलं आणि स्वतःला एक कॉन्स्टिट्यूशन दिलं असं सांगितलं जातं. आणि केशवानंद भारतीच्या केसमध्ये सांगण्यात आलं दिस इज द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, आणि याच्यामध्ये तुम्ही पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणून तुम्ही इनॅक्टमेंट करू शकता. आणि त्यामुळेच केशवानंद भारतीय जजमेंट जे आहे 1973ला आलं होतं. आणि त्यानंतर ज्या अमेंडमेंट झाल्या त्या 1973च्या नंतरच झाल्या. म्हणूनच इथं पहा 1977 इथं 1977 तुम्हाला डेट दिसते. का तर तोपर्यंत तुम्ही त्याला अमेंड करू शकत नव्हतात. का तर ते इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही असं कन्सिडर करण्यात आलं होतं प्रिएम्बलला. इन द केस ऑफ री बेरुबरी केस, इन अ केस ऑफ री बेरुबरी, it is considered that it is not the part of Indian Constitution, but in the case of Keshwananda Bharati versus State of Kerala and Union of India, it is considered as preamble is the part of Constitution and basic structure cannot be changed. हे त्याच्यामध्ये सांगितलं होतं. आणि नंतरच हे नवीन वर्ड याच्यामध्ये ऍड ऑन करण्यात आले होते, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन वगैरे. हा मिनिंग आहे प्रिएम्बलचा. आता हे सेक्शन, आता हे जे आर्टिकल्स आहेत पहा, लक्ष द्या. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल्स असतात, ऍक्ट मध्ये दिलेले सेक्शन्स असतात. अजून एका ठिकाणी आर्टिकल दिलेले आहेत ते म्हणजे लिमिटेशन ऍक्ट मध्ये, तिथं काही आर्टिकल्स दिलेले आहेत. पण त्या आर्टिकल, हे आर्टिकल कम्प्लिटली वेगळे आहेत. बर, आता हे गोष्ट लक्षात घ्या. इंडिया दॅट इज अ भारत हे वर्ड यांनी इंटेन्शनली यूज केलेलं आहे. इंडिया म्हणून सोडून देऊ शकले असते का? हो, देऊ शकले असते. पण त्यांच्या लक्षात आलं की इंडिया हा वर्ड हे ब्रिटिशांनी दिलेला आहे. इंडिया हा वर्ड आपण आता काढूही शकत नाही, का तर जगाच्या पाठीवर हा इंडिया वर्ड खूप जास्त फेमस झाला होता किंवा खूप लोकांपर्यंत हा वर्ड पोहोचला होता. आणि भारत हा वर्ड जर ठेवायचा नाही म्हणलं तर आपण कुठंतरी आपलं बेसिक विसरतोय, आपली हिस्ट्री विसरतोय. म्हणून त्यांनी हा वर्ड इंटेन्शनली यूज केला. कोणता वर्ड? आता त्यांनी म्हणजे कोण हो? आपलं कॉन्स्टिट्यूशन आपण बनवलेलं आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर सर, त्यांनी आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवण्याचे ड्राफ्टिंग कमिटीचे ते काय होते? हेड होते. तर त्यांनी हे ड्राफ्ट वगैरे बनवला, सगळ्या लोकांनी मिळून याच्यामध्ये हेल्प केली आणि या सगळ्यांनी डिस्कस केलं की आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठले कुठले आर्टिकल्स असले पाहिजे, कुठले आर्टिकल्स नसले पाहिजे. डिस्कशन होऊनच डिसाईड व्हायचं की हे आर्टिकल घ्या आणि हा आर्टिकल नका घेऊ. आपण काही गोष्टी हे USA कॉन्स्टिट्यूशन मधनं बॉरो केल्या आहेत, काही गोष्टी आपण फ्रान्समधनं बॉरो केलेल्या आहेत, काही गोष्टी आपण त्या रशियाकडनं बॉरो केलेल्या आहेत. त्याचाही मी एक चार्ट तुम्हाला सांगेन. बस सध्यापुरतं एवढं लक्षात घ्या, इंडिया दॅट इज द भारत हा वर्ड त्यांनी इंटेन्शनली ठेवला आहे. त्यांनी भारतही वर्डला नाकारला नाही आणि इंडियाही वर्डला नाकारला नाही. ठीक आहे. शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट, वेगवेगळ्या स्टेटचं युनियन असेल इंडिया, असं तुमचा आर्टिकल 1 सांगतो. द स्टेट्स अँड द टेरिटरीज देअर ऑफ शॅल बी स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. द टेरिटरीज ऑफ इंडिया शॅल कंप्राइजिंग द टेरिटरीज ऑफ द स्टेट अँड युनियन टेरिटरीज.
आता हे कुठं क्वेश्चन येत नाही, पण तुम्हाला एवढं माहिती असलं पाहिजे की आपण युनियन आहोत. कोणत्या कोणत्या गोष्टीचे युनियन? आता हे युनियन आहोत आपण सगळेजण मिळून एक आहोत. कोण कोण? स्टेट अँड युनियन टेरिटरीज. आता युनियन टेरिटरी काय असतं? स्टेट माहिती आहे, महाराष्ट्र स्टेट, गुजरात स्टेट, कर्नाटका स्टेट, उत्तर प्रदेश स्टेट, खूप सारे स्टेट्स आहेत. युनियन टेरिटरी काय येतो? युनियन टेरिटरी म्हणजे ज्याला स्पेशल स्टेट, त्याला युनियन गव्हर्नमेंटनी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याला एक स्पेशल स्टेटस दिला असतं, त्याला म्हटलं जातं युनियन टेरिटरी. ज्याच्यावर युनियनचा कंट्रोल असतो, ज्याच्यावर सेंटरचा कंट्रोल असतो, त्याला म्हटलं जातं युनियन टेरिटरी. दिल्ली इज अ युनियन टेरिटरी. ठीक आहे. त्याचबरोबर सध्याला जम्मू अँड काश्मीर इज ऑल्सो युनियन टेरिटरी. आता तेही सुद्धा युनियन टेरिटरीच्या अंडर येतात. तर असे हे सगळे युनियन टेरिटरीज आणि वेगवेगळे स्टेट्स मिळून काय बनत असतो? तर आमचा इंडिया किंवा दॅट इज अ भारत हे बनत असतं. ओके. आणि ज्या कंट्रीज किंवा टेरिटरीज आपण ऍक्वायर करतो नंतर, कधी युद्धातनं वगैरे ऍक्वायर केल्या वगैरे वगैरे, तर त्याही इंडियामध्ये कन्सिडर केल्या जातील, असे सांगितलेलं आहे तुमच्या आर्टिकल 1 मध्ये. ठीक आहे. ऍडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. नवीन एखादी स्टेट असेल त्याचं ऍडमिशन करायचं, त्याची इस्टॅब्लिशमेंट करायचं, हे आर्टिकल 2 च्या अंडर दिलेले पॉवर्स आहेत. जसे की समजा आता हा इंडिया आहे. आता इंडियाचा मला नक्षा काढता नाही येणार, पण एक फॉर एक्झाम्पल दिस इज आवर इंडिया. तर याच्यातलं समजा एखादी पार्टला नवीन स्टेट घोषित करायचं आहे, तर अशा केसमध्ये आर्टिकल 2 च्या अंडर आपल्याला काय असतात? पॉवर दिलेले आहेत. आणि खाली दिलेला आहे फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट अँड अल्टरेशन ऑफ द एरियाज ऑर द नेम्स ऑफ द एक्झिस्टिंग स्टेट्स. पार्डन, या ठिकाणी सेक्शन 3 आर्टिकल 3 जो आहे त्याची ही पॉवर आहे. आणि आर्टिकल 2 च्या अंडर जे नवीन स्टेट असतात, जे देश असतात, त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आर्टिकल 3 जे आहे ते सांगतं की फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट. ठीक. मध्यंतरी हैदराबाद आणि तेलंगणामध्ये जे झालं होतं, तो आर्टिकल 3 च्या अंडर झालेली काय होती? ती घटना होती. त्याच्यामध्ये जुन्या स्टेट्सच काय केलेलं होती? बाउंड्रीज वगैरे चेंज करण्यात आली होती आणि इथून पुढे तेलंगणा असेल, इथून पुढे हैदराबाद असेल सांगण्यात आलं होतं. ओके. आणि हे जे आर्टिकल 2 आहे ते स्टेट जो वर्ड आहे तो रिलेटेड टू द न्यू कंट्री दिलेला आहे. कंट्रीच्या रिलेटेड हा वर्ड आहे. तर आर्टिकल 3 च्या खाली कोणते पॉवर आहेत? न्यू स्टेट फॉर्म करण्याचे पॉवर आहेत. इन्क्रीज द एरिया ऑफ द स्टेट पॉवर आहेत. डिमिनिश, एखाद्याचा एरिया कमी करणं, त्याचेही पॉवर आहेत. अल्टर द बाउंड्री चेंज करण्याचे पॉवर आहेत. त्याचबरोबर अल्टर द नेम ऑफ एनी स्टेट. पहा, आर्टिकल 3 च्या अंडर ते पॉवर आहेत स्टेटचे नाव चेंज करण्याचे. यस. याच्यावर कधी क्वेश्चन फ्रेम झाले तर होतील एमसीक्यू साठी, पण तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये तर काही क्वेश्चन फ्रेम नाहीत होणार याच्यामध्ये. सिटिझनशिपवर महत्वाचे क्वेश्चन येतात. आता सिटिझनशिप काय असते? तर पहा, एखाद्या पर्सनला इंडियन सिटीजन कधी म्हणायचं याची माहिती आहे सेक्शन किंवा या आर्टिकल्स मध्ये सांगण्यात आलेली आहे. आता ज्यावेळेस भारत देशाची फाळणी झाली होती, अगोदर अखंड भारत जो होता त्याच्यामध्ये पाकिस्तान इन्क्लुडेड होता आणि अफगाणिस्तान इन्क्लुडेड होता. भारत त्यावेळेस फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान बनला आणि पाकिस्तानमधनं फाळणी होऊन पुन्हा अफगाणिस्तान बनला. तर ओरिजिनली पाहायला गेलं तर अखंड भारत होता. आता आपल्याला थोडं सिटिझनशिपच्या प्रोव्हिजन वाचत असताना थोडं हिस्ट्रीमध्ये जावं लागेल आणि ही स्टडी करावी लागेल की आपल्या भारत देशामध्ये त्यावेळेस एखाद्याला जर सिटिझनशिप द्यायची असेल की तुला मी इंडियन म्हणणार, तुला मी पाकिस्तानचा म्हणणार, तर त्यावेळेस काय क्रायटेरिया फॉलो केले होते, त्यावेळेसचे क्रायटेरिया स्टडी करणं म्हणजेच ह्या आर्टिकलची स्टडी करणं. ज्यावेळेस फाळणी झाली, समजा इकडे इंडिया आहे, इकडे पाकिस्तान आहे, त्यावेळेस बरीचशी लोक इंडियामध्ये जी होती त्यांना तिकडं जायचं होतं पाकिस्तानमध्ये.
आणि जे लोक काही पाकिस्तानमध्ये होते त्यांना इंडियामध्ये यायचं होतं. मग एक काहीतरी टाइम लिमिट देणं गरजेचं होतं की आम्ही या तारखेपर्यंत आलेल्या लोकांना इंडियन सिटीजन म्हणू, आणि जी लोक इकडून तिकडे गेलेले आहेत त्यांना आपण म्हणू की इंडियन सिटीजन आता नाही आहेत. तो टाइम पिरियडही या पुढे आर्टिकल्स मध्ये दिलेला आहे. बेसिक पासून आपण स्टार्ट करूयात सिटीजनशिपचा पार्ट. आर्टिकल 5 काय सांगतो? सिटीजन आम्ही कोणाला म्हणणार, इंडियन सिटीजन कोणाला म्हणणार? पहिल्यांदा तर सांगितलेलं आहे हु इज बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया. या भारताच्या टेरिटरीमध्ये ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्याला आम्ही म्हणणार ही इज द इंडियन सिटीजन. एखाद्याचे आई वडील हुज पॅरेंट बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया त्यालाही आम्ही इंडियन सिटीजनशिप देणार. इट इज द ग्राउंड फॉर गिव्हिंग द इंडियन सिटीजनशिप. क्वेश्चन विचारला जातो व्हॉट आर द ग्राउंड्स ऑफ गिव्हिंग इंडियन सिटीजनशिप, तर सांगता आले पाहिजेत हे ग्राउंड्स. Who has been ordinarily resident in the territory of India for not less than 5 years immediately preceding such commencement. आता आपल्याला आलेला हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन 1950 ला आला. 1950 पासून पुढं 5 इयर्स जो इंडियामध्ये राहतोय तर अशा लोकांनाही आम्ही इंडियन सिटीजन घोषित करू असं ते सांगतात. ठीक आहे. तर इंडियन सिटीजनशिप गेन बाय बर्थ, बाय फादर, त्याचे पॅरेंट्स वगैरे त्यांच्याकडनं, आणि त्यानंतर सांगितलेलं आहे बाय रेसिडेन्स. इंडियन सिटीजनशिप रेसिडेन्सनी मिळत असते. आर्टिकल 6 काय सांगतो पहा. राइट्स ऑफ अ सिटीजनशिप ऑफ अ सर्टन पर्सन हु हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान. पाकिस्तानमधले जे इंडियामध्ये आले त्यांच्याबद्दल दिलेलं आहे प्रोव्हिजन्स आहेत. काय सांगतात पहा. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन आर्टिकल 5, अ पर्सन हु इज मायग्रेटेड टू द टेरिटरी ऑफ इंडिया फ्रॉम द टेरिटरी नाउ इन्क्लुडेड इन द पाकिस्तान shall be deemed to be a citizen of India at the commencement of this constitution if. पाकिस्तान मधले जे इंडियामध्ये आले त्यांना आपण इंडियन सिटीजनशिप देणार कधी. पहिला पार्ट, he or either of his parents or any of his grandparents was born in the India as defined in the Government of India Act 1935. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टच्या अंडर जी इंडियन टेरिटरीची डेफिनेशन आहे त्या टेरिटरीमध्ये जर ते जन्माला आले असतील तर आम्ही त्याला इंडियन सिटीजनशिप देणार. सेकंड क्रायटेरिया सांगतात ते, इन केस वेअर सच पर्सन हॅज सो मायग्रेटेड बिफोर द 19th day of July 1948. 19th July 1948. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही UPSC करा, MPSC करा किंवा तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, ज्युडिशरीची द्या, तर याच्यामध्ये ही डेट खूप महत्वाची आहे, ती विचारली जाते. ही डेट सांगते की या डेटच्या अगोदर जे इंडियामध्ये मायग्रेट करून आले त्यांना आपण इंडियन सिटीजनशिप देऊ. आणि या डेटच्या नंतर जे येतात त्यांचं काय ते पुढे सांगितलंय. या डेटच्या नंतर आल्याच्या नंतर त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागायचं. ओके, ते पाहू आपण पुढं. त्यांनी रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. या डेटच्या अगोदर आले त्यांना इंडियन सिटीजनशिप मिळते. पुढचा पार्ट काय सांगतो पहा. इन केस वेअर सच पर्सन हॅड सो मायग्रेटेड ऑन ऑर आफ्टर 19th July 1948. अशा केसमध्ये त्यांनी रजिस्टर करणं गरजेचं आहे. हॅज बीन रजिस्टर्ड ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया बाय अन ऑफिसर अपॉइंटेड इन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ डोमिनियन ऑफ इंडिया ऑन ॲप्लिकेशन मेड बाय हिम देअरफॉर to such officer before the commencement of this constitution in the form and the manner prescribed by the government. जे काही प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट होतं त्याच्यामध्ये एखाद्या अपॉइंट केलेल्या ऑफिसरकडे तुम्ही जर ऍप्लिकेशन केलं की हे पहा 19 जुलै 1948 नंतर मी इंडियामध्ये आलोय पाकिस्तानमधनं, तर मला इंडियन सिटीजनशिप पाहिजे, तर तुम्ही मला इंडियन सिटीजनशिप द्या असं म्हणणारं ऍप्लिकेशन तुम्ही त्या गव्हर्नमेंट ऑफिसरकडे केला तर तुम्हाला त्यावेळेस इंडियन सिटीजनशिप मिळणार. ओके, हा एक ग्राउंड आहे. आर्टिकल 7 काय सांगतो पहा. राइट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ सर्टन मायग्रंट्स टू पाकिस्तान. आता काही जण काय केले ते म्हणले की आम्ही इंडियामध्ये नाही राहणार, आम्ही पाकिस्तानमध्ये राहणार.
आणि परत त्यांनी मायग्रेशन केलं. आता पाकिस्तान नको वाटते, आम्ही परत इंडियामध्ये जाणार. तर अशा लोकांसाठी काय आहे, तर अशा लोकांसाठी हा आर्टिकल आहे. तो काय सांगतो, राईट्स ऑफ अ सिटिझनशिप ऑफ अ सर्टन मायग्रंट्स टू पाकिस्तान नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन आर्टिकल 5 and 6. वरच्या आर्टिकल 5 आणि 6 मध्ये काय सांगितलं आहे त्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही. आर्टिकल 7 काय सांगतो ते ऐका. अ पर्सन हू हॅज आफ्टर द फर्स्ट डे ऑफ मार्च 1947, आफ्टर डे ऑफ 1 मार्च 1 मार्च 1947 नंतर मायग्रेटेड फ्रॉम टेरिटरी ऑफ इंडिया टू द टेरिटरी ऑफ पाकिस्तान, भारतातनं पाकिस्तानमध्ये गेला कधी 1 मार्च 1947 नंतर, शॅल नॉट बी डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया. तर त्याला आपण सिटीजन ऑफ इंडिया म्हणणार नाही. पण त्याला कधी सिटीजन ऑफ इंडिया म्हणायचं, प्रोव्हाइडेड दॅट नथिंग इन दिस आर्टिकल शॅल अप्लाय टू अ पर्सन हू इज आफ्टर हॅव्हिंग सो मायग्रेटेड टू द टेरिटरी नाव इन्क्लुडेड इन पाकिस्तान हॅज रिटर्न, काय झाला तो रिटर्न झाला, to the territory of India under the permit for resettlement or permanent return issued by or under the territory of any law. Every such person shall be purpose of the for the clause B of Article 6 be deemed to have migrated to the territory of India after 19th July 1948. जे लोक इंडियामध्ये राहणार नाही, पाकिस्तानला जायचे असं म्हणले, 1 मार्च 1947 नंतर गेले आणि ते वापस आले, तर अशा केसमध्ये जो आर्टिकल 6 चा क्लॉज बी सांगितलाय त्यांना तोच लागू होईल. काय सांगितलं होतं आर्टिकल 6 चा क्लॉज बी, तिथे एक डेट दिली होती 19 जुलै 1948 आधी तुम्ही आला असाल, वेलकम आहे, आम्हाला अडचण नाहीये, तुम्ही तिकडे जाऊनही आलात तर आम्हाला परमिशन म्हणजे अडचण नाहीये, आम्ही परमिशन देऊ तुम्हाला. आणि 19 जुलै 1948 नंतर आले तर तुम्हाला साहजिकच रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल, बस एवढं सांगितलंय. आर्टिकल 7 पण सोपा आहे, कन्फ्युजन नाही करून घ्यायचं, फक्त एकदा आर्टिकल व्यवस्थित वाचायचं आणि एका स्टेज मध्ये वाचायची, किंवा एकदाच वाचायला स्टार्ट केलं की फुल स्टॉपला थांबायचं, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नेमकं म्हणायचं काय बेअर ऍक्टला. ओके, आता आर्टिकल 8 काय सांगतो पहा. राइट्स ऑफ सिटीजन ऑफ सर्टन पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. आता काही लोक असे असतात ज्यांचे पॅरेंट्स इंडियन होते, ग्रँड पॅरेंट्स इंडियन होते, पण ते आता बाहेर देशामध्ये जाऊन राहत आहेत, तर अशा लोकांना परत इंडियामध्ये यायचंय, तर त्यांना इंडियन सिटीजनशिप मिळते का, तो सांगणार हा आर्टिकल 8 आहे. तो काय म्हणतो, आर्टिकल 5 मध्ये काय म्हणले सोडून द्या. एनी पर्सन हू हॅज ऑर इदर द पॅरेंट्स ऑर एनी of whose grandparents was born in the India as defined in Government of India Act 1935 and who is ordinarily residing in any other outside India so as defined shall be deemed to be a citizen of India if he has been registered as a citizen of India by the diplomatic or consular representative of India. इंडियाचा जो डिप्लोमॅट आहे किंवा कन्सुलर रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याच्याकडे तुम्ही जाऊन सांगितलात की माझे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स हे इंडियन ओरिजिनचे आहेत आणि आता मला इंडियन सिटीजनशिप पाहिजे, तर अशा लोकांना ही इंडियन सिटीजनशिप इझिली दिली जाते, इझिली. ओके, तर हा एक ग्राउंड आहे फॉर गेटिंग द इंडियन सिटीजनशिप. आता जो पर्सन बाहेर देशाची सिटीजनशिप घेतोय तर अशाला आपण इंडियन सिटीजन म्हणणार का, साहजिकच नाही. आर्टिकल तोच सांगतो, जो व्हॉलंटरीला अक्वायर करतो बाहेर देशाची सिटीजनशिप तो साहजिकच इंडियन सिटीजनशिप मध्ये येणार नाही, त्याची सिटीजनशिप काय होणार आहे, इंडियाची संपणार आहे. कंटिन्युअन्स ऑफ राईट्स ऑफ सिटीजनशिप. इंडियामधल्या पर्सनचे सिटीजनशिपचे काय राईट्स आहेत. एव्हरी पर्सन हू इज ऑर इज डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया अंडर एनी ऑफ द फॉरगोइंग प्रोव्हिजन ऑफ दिस पार्ट शाल सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ एनी लॉ that may be made by the parliament. पार्लिमेंटने जे ही लॉज बनवले त्या सगळ्या लॉजला तो सब्जेक्ट टू द असेल. म्हणजे काय, तर सगळे लॉज त्याला फॉलो करावं लागतील, साहजिकच आहे. पार्लिमेंटला पॉवर आहेत सिटीजनचे राईट्स काय करण्याचे, डिसाइड करण्याचे किंवा रेग्युलेट करण्याचे. ठीक आहे, हे आर्टिकल 11 मध्ये सांगितलेले पॉवर्स आहे. जनरल आहे, त्याच्यामध्ये काही डेप्थ नाहीये.
आता हा जो पार्ट आहे फंडामेंटल राईट्सचा, तो साहजिकच आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर ही गोष्ट समजून घ्या की सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जो आहे त्याच्यातले हे काही प्रोव्हिजन्स तुम्हाला एक्झाम मध्ये लिहावे लागतील. आता सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, तिथं प्रॉपर ग्राउंड दिलेले आहेत. ऑन विच ग्राउंड वी विल गेट द इंडियन सिटिझनशिप, ऑन व्हॉट ग्राउंड आपली इंडियन सिटिझनशिप निघून जाईल तेही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सध्याची रिसेंट अमेंडमेंट आहे तेही त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणतोय मी, तर तोही तुम्हाला थोडासा स्टडी करावा लागेल. त्याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सिटिझनशिपचा क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याच्यातलेही प्रोव्हिजन्स लिहावे लागतील आणि इथल्या तर प्रोव्हिजन सोडून जमणारच नाही. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे फंडामेंटल राईट्सचा आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. थँक्यू.